राजगुरुनगर जवळील चांडोलीमध्ये अल्पवयीन तरुणीवरती अत्याचार केल्याचा प्रकार पुढे आलाय। 4 महिन्यामध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराची चौथी घटना पुढे आलेली आहे। मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तरुणी 3 दिवसांपासून बेपत्ता होती। पीडित मुलीच्या बहिणीनं तक्रार दाखल केल्यानंतर या नराधमाला अटक करण्यात आली आहे। 5 तारखेला जेव्हा ही पीडिता आपली निर्भया जी आहे ती काम करत असताना ती वॉशरूमला गेली, तिच्या मागे मागे जाऊन त्याने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केलेला आहे अशी घटना तिने तिच्या बहिणीला सांगितली। आणि ज्या दिवशी हे पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला येणार होते त्याच्या आधी ती मुलगी मिसिंग झाली। त्याने जेव्हा आमच्याकडे ती मुलगी जी 16 वर्षांची तिची चुलत बहीण आहे ती तक्रार द्यायला आली तेव्हा आपण तिच्या म्हणण्यानुसार याच्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। त्याच्यामध्ये 137(2) म्हणजे आपण किडनॅपिंगचं सेक्शन लावलेत, सगळे पोक्सोचे सेक्शन्स लावलेत आणि रेपचे सेक्शन्स लावलेत। गुन्हा दाखल झालेला आहे।